अनेक लोकांची आवड ही आज त्यांची ओळख बनत गेली आहे. आपल्याला असलेला छंद हा व्यवसायात उभा करून देखील अनेक लोक आज पुढे चालली आहेत. असेच नाशिकमधील नावेद सय्यद या तरुणाने देखील आपल्या आवडत्या चॉकलेटचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. नावेद सय्यद हे पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांची नाशिकमध्ये एक कंपनी देखील आहे. परंतु नाशिकमध्ये आपले नाव पोहोचण्यासाठी आणि आपली एक वेगळी ओळख लोकांना होण्यासाठी त्यांनी स्वतःचा मकाको चॉकलेट या नावाने ब्रँड तयार केला आहे. लोकल 18 सोबत बोलताना त्यांनी ही कल्पना कशी त्यांना सुचली हे सांगितले आहे. बघूयात ते काय म्हणतात. हॅलो ऑल, माझं नाव नावेद सय्यद आहे. मकाको चॉकलेट्सचं मी ओनर. ॲक्च्युली मकाको चॉकलेट्स हा आम्ही एक कन्सेप्ट स्टोअर म्हणून आम्ही चालू केला आहे. आम्ही याला एक्सपिरियन्स स्टोअर म्हणून असं प्रमोट करतोय सध्या. तर चॉकलेट्सचा जो आमचं जे कन्सेप्ट आम्ही जी चालू केली आहे, ॲक्च्युली मी बघितलं गेलं तर मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. माझे मोठे भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि घरी सगळे वर्किंग लोक आहे. तर म्हणजे एक आम्हाला एक हॉबी म्हणून आम्ही या म्हणजे जे चॉकलेट्स आहे, चॉकलेट्स कोणाला आवडत नाही, तर ती आवड जी आहे ती आम्ही हॉबीमध्ये कन्वर्ट झाली आणि ती हॉबी आता आमच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट झाली. तर बघितलं गेलं तर आम्ही स्मॉल जे आहे स्मॉल रिटेल काउंटर्स पासून आम्ही चालू करायला बघितलं. खूप काही प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप केले इनिशियली. खूप काही आम्ही मार्केटमधून सर्वे केला आणि म्हणजे जे प्रोडक्ट्स आता आपल्याकडे डेव्हलप्ड आहे, तर हे आता सध्या आमच्याकडे 5 रुपीज पासून तर 200चं जे मेन आमचं बार आहे, वेगन बार, तिथपर्यंत आपले सगळे प्रोडक्ट्स डेव्हलप्ड आहे. जर मी 10 रुपीज चॉकलेट्समध्ये बघितलं तर माझ्याकडे ऑलमोस्ट 15 to 20 फ्लेवर्स आता सध्या काउंटरवर आहे. ठीक आहे. आणि 5 रुपीजमध्ये माझ्याकडे 2 चॉकलेट्स, जसं डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट, हे 2 प्रकारचे चॉकलेट्स माझ्याकडे अवेलेबल आहे. मकाको चॉकलेटचा एक मेन कन्सेप्ट जो आहे तो हा आहे की चॉकलेट फॉर एव्हरीवन. तुम्हाला आमच्या स्टोअरला शुगर फ्री चॉकलेट्स पण मिळेल. आमचं फॅमिलीमध्ये टोटल 6 मेंबर्स, सगळ्यांची वेगळी वेगळी टेस्ट. आम्ही म्हणजे चॉकलेट्सचे खूप शौकीन. तर जसं आमचं रोजचं डिस्कशन व्हायचं की आपण जे मार्केटमध्ये चॉकलेट्स बघतोय हे सगळे इम्पोर्टेड चॉकलेट्स आहे किंवा जे लोकल प्रोडक्ट्स कोणतेच नाही आहे. तर एक लोकल प्रोडक्ट व्यवस्थित डेव्हलप झाला पाहिजे किंवा आपल्या नाशिकचं एक मोठा ब्रँड झाला पाहिजे चॉकलेटमध्ये. तर त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की आपण स्वतःचं एक ब्रँड बनवू. तर जसं आम्ही इनिशियल स्टार्ट केलं, तर जसं आपण बघतो की खूप काही लेडीज जे आहे ते घरी चॉकलेट्स बनवत आहे किंवा घरी घरोघर तुम्ही बघणार की होम प्रोडक्शनचं किंवा हँडमेड चॉकलेट्सचं खूप म्हणजे मार्केटमध्ये खूप लोक अवेलेबल आहे. पण त्याचं मेन जो प्रॉब्लेम आहे तो त्याला प्रोडक्शनाइज करायचा मेन प्रॉब्लेम आहे. जे प्रोडक्शन करून त्याला पॅकेजिंग करून आणि मार्केटमध्ये आणणं हा खूप मोठा टास्क आहे. या पूर्ण प्रोसेसला आम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष गेले. म्हणजे जर मी एक साधाचं एक्झाम्पल जर बघितलं की एक प्रोडक्ट जर मला मार्केटमध्ये आणायचं आहे, तर त्याच्या पॅकेजिंग पासून त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पासून मला सगळं टेस्टिंग करून म्हणजे ते सगळी इन डेप्थ आम्हाला सगळं शिकावं लागलं. कारण आम्ही त्या बॅकग्राऊंडचे नाही आहे. आम्हाला शौक म्हणून आम्ही हे केलंय, पण तो बॅकग्राऊंड आमचा नाही आहे आणि आम्ही म्हणजे आम्हाला सगळं डिटेल्स घ्यावे लागले आणि सगळं स्टडी करावं लागलं. त्याकरता आम्ही खूप काही सर्टिफिकेशन्स पण म्हणू शकता आम्ही घेतले. स्वतःचे काही रेसिपीज आम्ही डेव्हलप केले. खूप काही ट्रेनिंग्स घेत. बरेचशा लोकांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे खूप लोक यायचे की तुमच्याकडे डायबिटीसचं शुगर फ्री काही आहे का, तर हे शुगर फ्री चॉकलेट्स आम्ही त्यांच्यासाठी शुगर फ्री चॉकलेट्स पण बनवलेत. तर या चॉकलेट्सची स्पेशालिटी ही आहे की याच्यात आपण म्हणजे वेगांमध्ये म्हणजे की याच्यात डेअरी प्रोडक्ट्स वगैरे काहीच यूज नाही होत. जसं मिल्कच्या ठिकाणी आपण आल्मंड मिल्क वगैरे यूज करतो. जर मी बघितलं तर माझे म्हणजे ऑलमोस्ट 150च्या मध्ये माझे ऑलमोस्ट चॉकलेट सगळे सेल होता. मंथली इन्कम मी 1 लाख रुपयेपर्यंत आपण पकडू शकतो. तर जर तुम्हाला काही एन्क्वायरीज असेल किंवा तुम्हाला जर चॉकलेट्स परचेस करायचे असेल, तर आपला ॲड्रेस आहे
इंदिरानगर चर्चच्या पुढे येऊन लक्ष्मीनारायण ड्राय फ्रुट्सच्या एक्झॅक्ट मागे. तर तिकडे येऊन मकाको चॉकलेट सर्च करा किंवा तुम्ही गुगल मॅप्सला पण सर्च करू शकता मकाको चॉकलेट. लोकल 18 कुणाल दंडगवाड, नाशिक.